इंडियन काउन्सिल फॉर कल्चर रिलेशन्स अर्थात ICCR मध्ये तुम्ही 5 वर्ष अध्यक्ष होतात. म्हणजे मला वाटतं तो पण एक व्यापक असा अनुभव, समृद्ध असा अनुभव आपला राहिलेला आहे. तर त्या संस्थेबद्दल काय सांगाल, तुमच्या कामगिरीबद्दल, आणि चॅलेंजेस असे तुम्हाला कुठले वाटले की त्यावर लक्ष दिलं पाहिजे असं वाटतंय? हा म्हणजे मला आमच्या सरकारने पंतप्रधानांनी 2 टर्म्स म्हणजे 6 वर्ष काम करण्याची संधी दिली आणि मी असं म्हणेन की हे फार मोठं काम आहे. म्हणजे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद तशी म्हटलं तर जरी एक संस्था असली तरी भारतीय संस्कृतीची जगाला एक व्यवस्थित ओळख करून देणं, जगाचं त्याविषयीचं आकलन हे अधिक समृद्ध करणं हे एक मोठं काम आहे. आज काय झालं आहे की भारताविषयी आकर्षण जगात सगळीकडे आहे. याचं कारण आपली ज्याला आपण कलरफुल म्हणतो अशी रंगीत संगीत संस्कृती, त्याची जी अभिव्यक्ती आहे, सणासुदीला ज्या पद्धतीने अनंत गोष्टी त्याच्यामध्ये, आपलं संगीत आहे, नाटकं आहेत, आपले नृत्यकला आहे, आपली कारागिरी आहे, सगळं आहे. त्यामुळे आकर्षण आहे. पण ज्याला आपण सौम्य संपदा किंवा सॉफ्ट पॉवर म्हणतो, ती नुसत्या आकर्षणातून निर्माण होत नाही, त्याला आकलनाची जोड द्यायला पाहिजे. भारताविषयी अजूनही जगभर जे नसायला हवेत असे बरेच गैरसमज आहेत. भारताविषयीचं आकलन अतिशय प्राथमिक पातळीवरचं आहे. आता ते समृद्ध करण्यासाठी आपण काही प्रयत्न केले नाही तर दुसरं कोण करणार आहे? आपणच करायला हवे. म्हणून सांस्कृतिक संबंध परिषदेचं काम महत्त्वाचं आहे आणि त्यातनं आम्ही अनेक उपक्रम नव्या म्हणजे एक प्रकारे त्या संस्थेच्या गेल्या 75 वर्षाच्या इतिहासात प्रथमच घडले. जसं एक छोट्या उपक्रमाचा मी उल्लेख करतो की आम्ही जगभरात जेवढी म्हणून भारतीय उपहारगृह चालतात, आणि मला असं वाटतं की जगामध्ये एकही देश असा नसेल की ज्याच्या राजधानीमध्ये भारतीय उपहारगृह नाही. खरं. पण भारतीय उपहारगृह आहे याचा अर्थ भारतीय संस्कृती तिथे पोचली आहे ना, भारतीय खाद्यजीवन पोचलं आहे. आणि आता कसं झालं आहे की इंडियन रेस्टॉरंट हा एक ब्रँड झाला आहे. नक्कीच. आणि त्यामुळे आपल्या शेजारचे पाजारचे जे देश आहेत ते पण इंडियन रेस्टॉरंट म्हणूनच दाखवत नाही, शोधणं वेगळं. हो, दाखवतात. ते स्वतः चालवतील. म्हणजे आपला खरंय, समजा पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, यातला एखादा तरुण तिथे जर रेस्टॉरंट चालवेल तर तो त्याला नाव देतो इंडियन रेस्टॉरंट, कारण त्याच्या देशाचं नाव दिलं तर कोणी येईल असं येणारच नाही. बरोबर. त्यामुळे मग जे खरे भारतीय इंडियन रेस्टॉरंट चालवत आहेत त्यांना मदत करणं, त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणून मग आम्ही त्यांच्याकरता एक अन्नपूर्णा प्रमाणपत्र योजना सुरू केली की असं चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करण्याकरता त्याला अन्नपूर्णा प्रमाणपत्र दिलं पाहिजे. आणि हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने आता विकसित होतो आहे. हळूहळू त्याच्यामध्ये बाकी गोष्टी ज्या भारतीय आहेत त्या घातल्या पाहिजेत. म्हणजे जे आमचे निवड मंडळाचे सदस्य होते त्यातल्या एकाने मला सांगितलं की भारतीय अन्नपदार्थ देणं पुरेसं नाही, भारतीय अन्नपदार्थ हे भारतीय पद्धतीने वाढले गेले पाहिजेत. तर मी म्हटलं म्हणजे काय? तर म्हणे ही जी आपली आत्ताची परंपरागत पद्धत झाली आणि भारतातील दुर्दैवाने तीच स्थिरावली आहे. नाही, ती पद्धत म्हणजे सुरुवातीला ॲपेटायझर, त्यानंतर स्टार्टर, मग मेन कोर्स आणि शेवटी डेझर्ट. ही पूर्णपणे विदेशी आणि आपल्या पिंड प्रकृतीला न शोभणारी किंवा न रुचणारी अशी पद्धत आहे. भारतात बघा, आपण कुठेही कोणाच्याही घरी गेलो, ट्रॅडिशनली परंपरेने ग्रामीण भागात गूळ पाणी देऊन स्वागत केलं जायचं. बरोबर. गूळ का खायचा? तर तो तुमची पचनक्रिया अधिक सुलभ करतो पुढे येणाऱ्या पदार्थांकरता. म्हणून डेझर्ट शेवटी नाही, डेझर्ट आधी खाल्लं पाहिजे एक प्रकारे. आधी तोंड गोड केलं पाहिजे, मग पुढचं सगळं. तर असे जे छोटे छोटे नुआन्सेस आहेत, ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्यातनं भारतीय संस्कृतीचं आकलन वाढेल. पण ते मुळात आधी आपण समजून घेतलं पाहिजे. गूळ हा उष्ण असतो आणि आपण म्हणतो ना की ती जी आग असते भुकेची, ती प्रज्वलित राहिली पाहिजे, तेव्हा तुम्ही ते पूर्ण अन्न ग्रहण करू शकाल. अगदी 100%. त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकाईचे मुद्दे आहेत ते आज पाश्चात्तीकरणाच्या आणि एक प्रकारच्या अमेरिकीकरणाच्या लाटेमध्ये आपल्याच लोकांना आपण नव्याने सांगण्याची गरज आहे. त्यामुळे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचं काम खूप महत्त्वाचं आहे, तितकंच खूप कठीण आहे.